तारखेला भूमी हक्क परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये जी घोषणा केली आहे की राज्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांचा विषय असेल, गायरान जमिनीचा विषय असेल, जे वन जमिनीचे दावे अपात्र झाले असतील ते पुन्हा तपासून पात्र करण्यात यावे, गायरान जमिनीचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा आणि अतिक्रमण धारकांच्या नावानं त्या ठिकाणी महसुली दप्तरी नोंद घेण्यात यावी, अशा प्रकारच्या केलेल्या घोषणेची जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी अंमलबजावणी करीत नाही, त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आणि जर आजच्या दिवशी त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 17 तारखेला आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। जिल्हा प्रशासनाने मग ते वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, त्यांनी आम्हाला पुन्हा या ठिकाणी आंदोलन करण्याची पाळी आणू नये हीच प्रशासनाला त्या ठिकाणी संघटनेच्या वतीने विनंती करतो। ते दावे प्रलंबित आहेत का? आमचे दावे त्या ठिकाणी प्रलंबित आहे, पुनरावलोकन सुद्धा झालेलं आहे आणि जे दावे जाणून बुजून सगळे सबल पुरावे असताना त्या ठिकाणी अपात्र करण्यात आले, ते पात्र करण्याची कारवाई या जिल्हा प्रशासनाने करावी अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे। त्या घोषणेची अंमलबजावणी माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेल्या महसूल प्रशासनाने ते तत्काळ करावी। धरणामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्याचे लोक आहेत सध्या? संपूर्ण जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातून या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत आणि या प्रशासनाला मला एक विनंती करायची आहे की आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक आणि मोलमजुरी करणारे, कमाल कष्ट करणारे सगळे लोक आज त्या ठिकाणी आपली मोलमजुरी सोडून या ठिकाणी आंदोलनाला सामील झालेले आहेत।